भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धस यांच्या चारचाकी गाडीने दुचाकी स्वाराला उडवलेला आहे आणि यामध्ये दुचाकी स्वार जो आहे तो ठार झालेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील नगर पुणे महामार्गावरती जातेगाव या परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे। रात्री 10:30च्या सुमारास सुरेश धस यांचा मुलगा सागर धस जो आहे तो आष्टी मतदारसंघातून पुण्याकडे चालला होता आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुपा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हा अपघात झालेला आहे। सागर धस जे आहे ते पुण्याकडे जात होते आणि ही घटना जी आहे ती जातेगावच्या दरम्यान घडलेली आहे। सध्या सुपा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांची मेडिकल देखील करण्यात आलेला आहे। यामध्ये आता त्यांना एक नोटीस देखील इश्यू करण्यात येणार आहे आणि हा अपघात किती या ठिकाणी भीषण होता या सगळ्या गाडीच्या ह्या दृश्यावरून आपल्याला बघायला मिळत आहे। हा पुढचा भाग जो आहे बोनेटचा हा पूर्ण चकनाचूर झालेला आहे। हेडलाईट जे आहे ते देखील फुटलेले आहे आणि गाडीमध्ये एअरबॅग जे आहे त्या एअरबॅग सुद्धा ओपन झालेला आहे। याचा अर्थ जो आहे ती भरधाव वेगामध्ये ही गाडी होती आणि ही सगळी भीषणता जी आहे त्या ह्या गाडीकडे बघितल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर त्यामुळे आता एकूणच आता यावर काय कार्य होते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा क्रमांक कुणाल जायकर, TV9 मराठी, सुपा, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।